तर मित्रांनो, काश्मीरमधला आमचा हा शेवटचा दिवस होता. मनात थोडी हुरहुर होती, कारण इतके सुंदर दिवस कसे गेले ते कळलंच नाही. या ट्रिपमध्ये आम्ही बर्फाने झाकलेले पर्वत, निसर्गाचा अप्रतिम सौंदर्य, स्थानिक संस्कृती आणि खूप सुंदर आठवणी आम्हाला इथे मिळाल्या. आता काश्मीरला निरोप देत आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो होतो. खरं सांगायचं तर काश्मीर सोडताना मन अजिबात तयार नव्हतं, पण परतीचा प्रवास सुरू करणंही गरजेचं होतं. काही दिवसापूर्वी झालेल्या घटनेनंतर सर्वत्र कडक सुरक्षा तपासणी सुरू होती. अनेक ठिकाणी चेकपोस्टही, वाहनांची तपासणी आणि काही रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होती. त्यामुळे आमच्या ड्रायव्हरने आम्हाला सकाळी 3 वाजताच निघायचा सल्ला दिला होता. आम्ही पहाटे 3 वाजल्यापासूनच सतत प्रवास करत होतो. आम्ही सकाळी उठून सगळेजण तयार रेडी झालो होतो. आम्ही आमच्या रूममधलं सगळं सामान वगैरे काढून घेतलं होतं आणि मग आम्ही गाडीत बसलो. तेव्हा आम्ही थोडंसं नाश्त्याचं वगैरे घेऊन ठेवलं होतं आमच्यासोबत, कारण मुलं होते छोटे, त्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम जाईन बा समोर, आम्ही हे पाहत होतो. तर आम्ही सगळं सामान वगैरे घेतलं आणि मग गाडीत बसलो. तर आम्हाला वाटलं नव्हतं का आमचा प्रवास इतका लांब होणार बा. खूप थकून गेलो होतो आम्ही ऑलरेडी. आणि सकाळी 3 वाजल्यापासून आम्हाला 12-1 वाजले तरी आम्ही पोचलो नव्हतो. आणि म्हणजे काश्मीरमधून आम्ही बाहेरच निघलो नव्हतो. 12-1 वाजेपर्यंत आम्ही ट्रॅफिकमधून पूर्णपणे बाहेर पडू शकलोच नव्हतो, कारण आम्हाला दिल्लीची ट्रेन पण पकडायची होती. त्यामुळे वेळेची चिंता होती. सुदैवानं आम्ही आधीच पाण्याच्या बाटल्या, थोडे स्नॅक्स आणि खाण्यापिण्याचं सामान सोबत ठेवलं होतं. आणि ट्रेनचं पण रिझर्वेशन आमचं सगळ्यांचं होऊन होतं. आम्ही टोटल इतके जण असल्यामुळे रिझर्वेशनचे पण खूप जास्त पैसे आमचे गेले होते. आणि सगळ्याच ठिकाणी आम्हाला जास्त चार्ज लागला होता. त्यामुळे हे पण आम्हाला चिंता होती की आम्ही इथून बाहेर बरोबर टाईमवर निघू की नाही. म्हणून त्यामुळे आम्ही रात्रीच निघल्यामुळे तरी पण आम्हाला इतका उशीर झाला होता पोहोचतपर्यंत. खूप जागी चेकिंग वगैरे चालूच होती. आणि आम्ही सोबत जे खायचं सामान वगैरे घेतलं, त्यामुळे आम्हाला एवढा वेळही आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलो तरी फारसा त्रास झाला नाही, कारण आम्ही सगळ्या सोयीने आम्ही निघालो होतो. बॉटल्स जे पाहिजे ते आम्ही घेऊन निघालो होतो. आम्ही खूप जास्त ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर मग आम्ही फायनल डिसिजन घेतला की आता इतकं ट्रॅफिक भेटलं आहे आपल्याला, तर मग शेवटी आम्ही आमच्या ड्रायव्हरनी सांगितलं होतं की आपण मुघल रोडनीच जाऊया बा. तर आम्ही फायनल डिसिजन घेतला की मुघल रोडनीच जाऊ. तर त्या रस्त्यावर गाड्यांची खूप जास्त गर्दी होती, कारण इकडून काही जाऊ देत नव्हते आम्हाला बाहेर. तर आम्ही खूप सारे असे आमच्यासोबत टुरिस्ट लोक होते, त्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून मुघल रोड हा निवडला होता. मुघल रोड हा असा आहे की खूप घाटांचा प्रवास केल्यासारखा आहे. भरपूर तुम्हाला घाट असं दिसणार. आणि तिथे पण लँडस्लायडिंग होऊन होती आणि भरपूर ठिकाणी रस्ते खचून पण होते. पण तरी आम्ही त्या ह्याच्यातून पण आम्ही निघालो होतो, कारण आम्हाला वेळ वाचवण्यासाठी आम्हाला हा पर्याय निवडाच लागला. कारण आम्ही भरपूर 3 वाजेपासून आम्ही फिरत होतो. आखरी पर्याय आम्हाला हाच दिसला होता. आणि मुलं पण त्रासून गेले होते. कंटिन्यू प्रवास करू आम्ही 3 वाजेपासून 12-1 पण वाजला. आम्ही काहीच म्हणजे उतरलोच नव्हतो गाडीवरून. आणि सारखं फिरत कधी इथून वापस पाठवत होते आम्हाला, कधी तिथून चेकिंग वगैरे भरपूर चालू होते. मग आमच्या मागे पण खूप साऱ्या गाड्या होत्या. मग आम्ही सगळे मिळूनच मग आम्ही या मुघल रोडने निघालो होतो. पण या रस्त्यावरचा हा अनुभव पण खूप मस्त होता. खूप सुंदर वातावरण आणि चारही बाजूनं तुम्हाला हिरवळ वातावरण दिसणार. आणि इतकं थंड वातावरण होतं इथलं पण. कंटिन्यू आमचे सगळे विंडोज वगैरे बंदच होते आणि खूप सुंदर वातावरण दिसत होतं इथून पण आम्हाला. थंडीत तर हा रस्ता पूर्णच ब्लॉक होते म्हणे, कारण आम्ही ज्या रस्त्यातून जात होतो रस्त्याच्या कडेलाच पूर्ण बर्फ येऊन होतं. उन्हाळ्याच्या दिवसातसुद्धा इथे बर्फ दिसत होतं, म्हणजे खूप आश्चर्याची गोष्ट होती. तर थंडीत म्हटलं तर खूप जास्त बर्फ असल्यामुळे हा रस्ता ब्लॉकच होते म्हणे. तर
खूप सुंदर वातावरण आणि एवढा सुंदर अनुभव आम्ही घेतला होता इथे. खूप वळणाचा रस्ता आहे आणि ज्यांना कोणाला असं म्हणजे उलट्यांचा वगैरे त्रास असेल त्यांना तर खूप प्रॉब्लेम होते याचा. आम्ही मग इथे थोडंसं उतरलो होतो बाहेर वगैरे थोडंसं. खूप सुंदर वातावरण, फोटोज वगैरे काढले होते आम्ही. कारण आता हा लास्ट दिवस होता आमचा हा काश्मीरमधला, तर आम्ही तो फुल एन्जॉयमेंट केला होता. प्रवासाने त्रासलो पण होतो, पण तरीही आम्ही तो एन्जॉयमेंट आम्ही सोडला नव्हता. काश्मीरची ही ट्रिप आमच्यासाठी आठवण बनून राहील. इथला निसर्ग, इथले लोक आणि प्रत्येक क्षण मनात कायमचाच साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो होतो. पुन्हा एकदा काश्मीरला नक्की भेट देऊ अशी आशा मनात घेऊन या सुंदर प्रवासाचा आम्ही शेवट केला होता. तर हा होता माझा शेवटचा व्लॉग काश्मीरमधला. पुढच्या व्लॉगसाठी आपण कुठे जाणार आहे ते नक्की पहा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यापर्यंत भेटूया. चला मग बाय.